देवनगर शहराबाहेरच्या रस्त्याच्या कडेला असणाऱ्या एका प्रसिद्ध हॉटेलमध्ये बाल्या आणि सुभ्या दारू ढोसत बसले होते। त्यांच्या अंगावरचे मळकट फाटलेले कपडे बघून हॉटेलात असणारे इतर लोक संशयाने त्यांच्याकडे बघत होते। वाढलेली दाट दाढी त्यांच्या रानटीपणाची साक्ष देत होती। तसे ते दोघे महागड्या हॉटेलमध्ये कधीतरी यायचे। त्यांना चांगली शिकार सापडल्यावर हॉटेलात आल्यावर दारू पिऊन बऱ्याचदा ते गोंधळ घालायचे, दंगा करायचे, एकमेकांना शिव्या द्यायचे। आता देखील दारू पिऊन तर झाल्यावर ते दोघे एकमेकाला भांडू लागले होते, एकमेकांसोबत वाद घालू लागले होते। हॉटेलचा मालक वैभव शेठ गल्ल्यावर बसलेला होता। समोरच्या डाव्या कोपऱ्यातील टेबलवर बसलेल्या त्या वाद घालणाऱ्या दोघांकडे तो खाऊकी गिळू नजरेने पाहत होता। चायला हातभट्टी पिणारे हे दोन बेवडे आज आपल्या हॉटेलात, तेही साले इंग्लिश मागून राहिले। कुठं डाबकं टाकलं का काय? दरोडा घातला का काय कुठं या हरामखोराने? टेबलवर हात मोठ्याने आपटत बाल्या बोलू लागला। त्याचा आवाज चिरकल्यासारखा येत होता। म्या सांगतो सुभ्या, यावेळी मोठी पार्टी घावली साला आपल्याला। लाल भडक झालेले जड पडलेले डोळे झाकत बाल्या म्हणाला, माझ्यामुळे घावला तो, म्या ते सावज आणला शोधून, तो घावला, सहज त्याला फसवायला आलं। सुभ्या दोन्ही हातांनी कॉलर टाईट करत म्हणाला। सुभ्याचा एकच डावा डोळा चांगला होता, त्याचा उजवा डोळा हेकणा होता। उजव्या डोळ्यात फूल पडले होते, डावा डोळा मिचकावत तो बोलत होता, साले इथं हॉटेलात येतात आणि दुसऱ्याला फसवले म्हणून बोंबलतात, नाहीतरी काय उपयोग ह्यांचा? दुसऱ्याला फसवून कुठे बंगला माडी बांधतात। सगळा पैसा दारू, वेश्या, जुगार यातच घालवतात साले। हॉटेल मालकाच्या तोंडात बाल्या आणि सुभ्याबद्दल शिव्या येत होत्या। एक वेळ मला कशा तरी घाऊ दे, नाही या दोघांना खडी फोडायला तुरुंगात पाठवलं तर वैभव शेठ नाव नाही लावणार। थोड्याच वेळात बाल्या आणि सुभ्या दोघेही डुलत डुलत हॉटेलच्या बाहेर आले। रात्रीचे 11 वाजून गेले होते। हॉटेल मालकाने बळेबळे या दोघांना त्याच्या हॉटेलच्या बाहेर काढले होते। दोघांना तुफान दारू चढली होती। कसेबसे गाडीवर दोघे अर्ध्या रस्त्यापर्यंत आले। दारू जास्त झाल्याने गाडी चालवता येत नव्हती। अर्ध्या रस्त्यात त्यांची गाडी बंद पडली। त्या गाडीला 2-4 शिव्या देऊन गाडी रस्त्याच्या कडेला लावून ते दोघे चालत रस्त्याने घराकडे निघाले होते। त्यांची घरे जवळ आली होती। त्यांना दोघांना तसे वाटत होते। झोकांड्या खात, डुलत डुलत, ठेच काढत कसेबसे ते दोघे त्यांच्या घराकडे निघाले होते। दोघांची घरे एकाच गल्लीत होती। गप्पा मारत, एकमेकाला सावरत दोघे पुढे पुढे जात होते। मुख्य रस्ता संपून त्यांच्या घराकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्याला ते लागले होते। बाल्याच्या घराच्या बाजूला रस्त्याच्या कडेला असणारे एका डांबावरील दिवा दिसत होता। तो दिवा म्हणजे बाल्याचे घर ओळखण्याचे ठिकाण। बाल्याच्या हातातील मोबाईल टॉर्चचा प्रकाश आणि तो दूर दिसणारा डांबावरील दिवा एवढ्याच प्रकाश देणाऱ्या वस्तू त्यांची सोबत करत होत्या। गर्द अंधारातून चालताना त्यांना त्याचा आधार वाटत होता। दारूच्या नशेत आपल्या गल्लीत दिवा जळत असलेला एकच डांब कसा असेल हे दोघांच्या लक्षात येत होते। गुणगुण करत काहीतरी बरळत ते चालत होते, आणखी चालत होते, पण तो घराच्या बाजूला असणारा दिवा जवळ काही येत नव्हता। ते जसे चालत पुढे येत होते तसा तो दिवा दूर दूर जात होता। मद्याचा अंमल असल्यामुळे त्या दोघांना ही गोष्ट लक्षात येत नव्हती। किर्र अंधारात सगळं काही गुडूप झाले होते। रात्रीच्या भयान अंधाऱ्या जगात त्या दोघांच्या अवतीभोवती काळ्या सावल्या फिरत होत्या। रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या दाट झाडीत सावल्या खेळत होत्या। वाऱ्याचा वेग बेफाम वाढला होता। झाडांच्या फांद्या कुई कुई आवाज करत होत्या, वाकत होत्या। दुरून कुत्र्यांच्या विव्हळण्याचे आवाज येत होते। बाल्या थोड्या शुद्धीत आला होता। चायला हे कुत्रं का रडत्यात ती सुभ्या? का रडत्यात म्हणजे? ते कुतले साले रडणारच, भुंकणारच। सुभ्या त्याचे जड झालेले डोळे झाकत म्हणाला, अरे राज्याला कुत्रं रडायला लागले
तर चांगलं नाही बाबा, कुत्र्यांना ते दिसतंय म्हणतात. बाल्या रस्त्याच्या आजूबाजूला झाडीत पाहू लागला. काय पण म्हणू नकोस बे. आरपर बाल्या, आपण लय वेळ झालंय नुसतं चालतूया. आपलं घर कसं येत नाही र. माझ्या पायाचं हाडं खिळखिळी झाली बघ चालून. बराच वेळ चालून चालून थकलेला सुभ्या म्हणाला. त्या कच्च्या रस्त्यावर शुकशुकाट होता. मध्यरात्र झाली होती. बाल्या आणि सुभ्या बराच वेळ झाली चालत होते. त्यांच्या घराजवळ असणारा दिवा दूर दूर दिसत होता. मगाच्यान पाहतोय म्या. घराच्या बाजूला असणारा तो दिवा आपल्यापासून लांबच जातोय. भयाने डोळे विस्फारून बाल्या म्हणाला. दोघांची भीतीने गाळण उडाली होती. नशा केव्हाच उतरून गेली होती. ते दोघे एका वडाच्या झाडाखाली येऊन उभे राहिले. एखाद्या ध्यानस्थ बसलेल्या उग्र योद्ध्यासारखे ते वडाचे झाड वाटत होते. वाऱ्यामुळे त्याच्या पानांची सळसळ ऐकू येत होती. वडाच्या पारंब्या दाट होत्या, खाली जमिनीपर्यंत लोंबकळत होत्या. मोठा घेरा असलेला तो वृक्ष त्यांना महाकाय राक्षसासारखा वाटत होता. थोड्याच वेळात अचानक वेगवेगळे आवाज त्यांना ऐकू येऊ लागले. गुरगुरणारे, चिरकणारे. ते आवाज ऐकायला असह्य होत होते. त्या भयानक आवाजाने दोन्ही हात कानावर ठेवून ते दोघे खाली बसले. वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वडाच्या झाडाच्या पारंब्या इकडून तिकडे डुलत होत्या. बाल्या, मला वाटते आपण घराचा रस्ता इसरून गेलो. तो दूर दिसणारा दिवा नक्की आपल्या घराकडचा आहे का? बाल्याच्या अंगावरून सरकन काटा गेला. दोघांचे चेहरे घामाने चिंब झाले होते. लाल रागीट दिसणाऱ्या डोळ्यात आता भय दाटून आले होते. बसल्या जागेवरून उठून बाल्या रस्त्यावर पुढे येऊन त्या दूर दिसणाऱ्या दिव्याला डोळे बारीक करून बघत होता. तेवढ्यात एक पारंबी बाल्याच्या मागे उठून उभा राहिलेल्या सुभ्याच्या गळ्याभोवती करकचून आवळली गेली. त्याने ओरडण्याच्या आधी त्याचा गळा घोटला गेला. गळ्याला खाच पडून रक्त बाहेर पडू लागले. तिथंच तडफडून सुभ्या मेला. बाल्या समोरच्या त्या दिव्याकडे बघून बोलत होता. त्याला माहीतच नव्हतं की त्याच्या मागे त्याच्या दोस्ताचा जीव गेला होता. सुभ्याचा काहीच प्रतिसाद येत नाही म्हणून बाल्याने मागे वळून पाहिले तर सुभ्या आहे त्याच ठिकाणी शांत उभा राहिलेला दिसला. तो काहीच बोलत नव्हता. तो फक्त बाल्याकडे पाहत होता. माझ्याकडं असं का बघतोय तू सुभ्या? बाल्या घाबरून मागे कलमडला. तो हळूच सुभ्याकडे पाहू लागला. हातातील मोबाईल टॉर्चचा लाईट बाल्याने सुभ्याच्या तोंडावर मारला. त्याच्या चेहऱ्याकडे पाहून बाल्याची बोबडी वळली. त्याचे डोळे नव्हतेच. तिथं डोळ्यातील बुबळांच्या ठिकाणी होती खोल खोल काळी विवरे. बाल्या मागे सरकू लागला. उभारलेला सुभ्या बाल्याच्या भिणाऱ्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे बघून मोठ्याने हसला. गडगडाटी हसला. त्यावेळी त्याचा जबडा कानापर्यंत फाकत गेला होता. घाबरलेला बाल्या उठून पळू लागला. सैरावैरा धावत होता. शेवटची वाचवा म्हणून आर्तकिंकाळी त्याच्या तोंडून बाहेर पडली. शेवटी सुभ्याच्या विषारी तीक्ष्ण सुळ्यांनी बाल्याचा गळा फाडला. त्या भयान रस्त्याला ज्या ठिकाणी त्या दोघांना चकवा झाला होता तिथं बाल्याची शेवटची हाक ऐकणारं कोणीही नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी देवनगरपासून थोडे दूर अंतरावर असलेल्या मूळ गावात जायच्या कच्च्या रस्त्याला वडाच्या झाडाभोवती बघ्यांची गर्दी जमली होती. इन्स्पेक्टर समर्थ आणि त्यांची पोलीस टीम त्या ठिकाणी थोड्या वेळापूर्वी पोहोचले होते. हवालदार राघू, संतोष आणि इन्स्पेक्टर समर्थ गर्दीतून वाट काढत वडाच्या झाडाच्या जवळ आले. तिथं झाडाच्या बाजूला मृत पावलेल्या बाल्या आणि सुभ्या यांच्या घरच्या लोकांची रडापडी सुरू होती. तिथं तणावाचे वातावरण झाले होते. 2 मृतदेह झाडाला लटकलेले होते. मृतदेहाची अत्यंत वाईट अवस्था झाली होती. डोळे फोडले होते. चेहरे ठेचून काढले गेले होते. साकळलेल्या रक्ताने चेहरे माखले होते. पाहणाऱ्याला किळस यावी, भोवळ यावी अशी विटंबना मृतदेहाची झाली होती. तरी पण उत्सुकतेपोटी लोक मृतदेह बघायला येतच होते. पोलिसांनी आणि गावकऱ्यांनी मिळून
दोन्ही मृतदेह खाली उतरवले. मृतदेहांची साधारण तपासणी आणि पंचनामा करून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवले गेले. हळूहळू लोकांची गर्दी कमी झाली. राघू, हे मरण पावलेले तर सराईत गुंड दिसत आहेत. 1-2 वेळा यांना स्टेशनमध्ये पाहिल्याचं आठवतं. काय नाव म्हणाला यांचं? हातातील टोपी डोक्यावर ठेवत इन्स्पेक्टर समर्थ यांनी विचारले. बाल्या आणि सुभ्या अशी दोघांची नावे आहेत सर. दोघेही सराईत गुंड होते. शहरातील छोट्या मोठ्या चोऱ्या माऱ्या करत होते. हवालदार राघू याने माहिती पुरवली. पण कोणीतरी त्यांचा एवढा निगरून खून करावा असे यांनी काय केले होते? समर्थ सर वडाच्या झाडाच्या बुंध्याच्या आजूबाजूला पाहत म्हणाले. काय सांगावे सर, कुठेतरी मोठ्या 2 नंबरचे काम करणाऱ्या माणसाच्या घरी हात मारला असेल ह्यांनी, नाहीतर त्याच्या प्रेमिकेला पटवले असेल आणि मग त्याच्या हातून मारले गेले असतील. सगळेजण खो खो करत हसत सुटले. त्यांचे मोबाईल क्रमांक चेक करा. कोणाला जास्त कॉल लावले गेले होते काल ते पहा. त्यांचा कोणाशी जास्त संबंध होता आणि शेवटच्या वेळी त्यांनी कोणासाठी काम केले होते ते शोधा. बाकी राघू, आणखी काही माहिती मिळाली का? हसणाऱ्या राघूला समर्थ सर थोडे गंभीर होऊन म्हणाले. सरांना गंभीर असलेले पाहून राघू गपकन हसायचा बंद झाला. सर, यांची 2 व्हीलर थोडे दूर अंतरावर रस्त्याच्या कडेला लावलेली दिसत आहे. काय, 2 व्हीलर रस्त्याच्या कडेला लावून हे इकडे कुठे आले होते मग? सर, मिळालेल्या माहितीनुसार काल रात्री हायवेवरच्या गुलमोहर हॉटेलवरून ते निघाले होते. गुलमोहर हॉटेल ते हायवेला लागून असलेल्या शेततळ्याच्या बाजूचे का? समर्थांनी विचारले. होय सर, तेच. चला तिथं काही क्लू मिळतो का पाहूया. गुलमोहरचे हॉटेल मालक वैभव शेठने इन्स्पेक्टर समर्थ आणि त्यांच्या टीमला बसण्यासाठी खुर्च्या दिल्या. हायवेवर अतिशय मोक्याच्या ठिकाणी हॉटेल गुलमोहर होते. हॉटेलचा ग्राहक वर्ग देखील चांगला होता. बोला सर, आपली काय मदत करू? वैभव शेठ साशंक मनाने समर्थ सर आणि इतर पोलीस लोकांकडे पाहून म्हणाला. काल या भागात 2 खून झाले आहेत, हे माहीत आहे का तुम्हाला? समर्थ सर वैभव शेठचा अंदाज घेत बोलले. होय सर, सकाळी कळले मला. जे लोक मरण पावले ते तुमच्या हॉटेलमध्ये कालच्या रात्री आले होते का? समर्थ सरांचा दुसरा प्रश्न. होय सर, ते दोघे रात्री इथे हॉटेलात आले होते. थोडे चाचरत वैभव म्हणाला. इथे रात्री त्यांचा कोणासोबत काही वाद झाला होता का? नाही सर, वाद नव्हता झाला, पण त्यांनी दोघांनी दारू पिऊन खूप गोंधळ घातला होता. त्या दोघांना हॉटेलच्या बाहेर घालवून द्यावे लागले. का? म्हणजे एवढा कशाचा वाद घालत होते ते आणि कोणाशी संबंधित वाद होता त्यांचा? सर, मी त्या दोघांना बऱ्याच वर्षांपासून ओळखतो. ते दोघेही अट्टल गुन्हेगार होते. कुठे मोठा हात मारला तर जादा पैसे मिळवले असतील तर माझ्या हॉटेलमध्ये दारू प्यायला यायचे, पण कधीतरी यायचे. तसेच काल आले होते. मोठ्या मोठ्याने टेबलवर बडबड करत होते. मोठा मासा गळाला लागला, तो सहज फसला, असेच काहीतरी बडबड करत होते. तुमचे बारकाईने लक्ष होते का त्यांच्याकडे? बारकाईने? होय सर, नो डाऊट माझे लक्ष होते, कारण त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्ती मला माहिती होती आणि ते कधीही हॉटेलमध्ये आले की मला त्यांचा प्रचंड राग यायचा, कारण ते कुठले तरी 2 नंबरचे काम करूनच माझ्या हॉटेलात यायचे. अच्छा, मग हे कुठले काम करत होते? आय मीन, कोणासाठी हे काम करत होते का? त्यांना पैसे दिले की ते कुठलेही काम करायचे. काल रात्री ते इथे दारू पित असताना एक नाव सारखं घ्यायचे, भिकातात्या असे काहीतरी ते नाव होते. भिकातात्या? स्ट्रेंज. स्वतःशी विचार करत समर्थ सर हॉटेल मालकाला पुढे म्हणाले. या केसच्या बाबत काही माहिती हवी असल्यास आम्ही तुमच्याशी संपर्क साधू. 2 साथीदारांच्या मृत्यूने हैराण झालेला भिकातात्या त्याच्या घरात हॉलमध्ये अस्वस्थ मनाने फेऱ्या मारत होता. त्याच्या केस नसलेल्या गुळगुळीत डोक्यावरून तो सतत हात फिरवत होता. तणावात असल्यावर नकळत त्याच्याकडून होणारी क्रिया. घराच्या दरवाजाच्या बाहेर वरांड्यात तिथल्या अंधारात कोणीतरी उभे होते. त्याचे लाल चिंचोळे डोळे आग ओकत होते. ते लाल, उग्र, भयानक डोळे
भिकातात्याला शोधत होते. भिकातात्या त्याच्या घरात एकटाच राहत होता. त्याच्यासोबत त्याचे कुटुंब राहत होते. मध्यमवयीन भिकातात्या मस्त त्याचे एकट्याचे आयुष्य जगत होता. देवनगरच्या पूर्व भागात त्याने गेल्याच वर्षी आलिशान घर खरेदी केले होते. त्याच घरात एखाद्या राजासारखा तो राहत होता. रात्रीचे 8 वाजले होते. बाहेर भयान वारा सुटला होता. पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. वाहणारा वारा सुई करत सगळीकडे फिरत होता. भिका हॉलमध्ये अस्वस्थ मनाने फेऱ्या मारत होता. बाल्या आणि सुब्या दोघांना कोणी मारले असेल? माझ्या एखाद्या शत्रूने की हितशत्रूने? कुठल्या शत्रूने त्यांना दोघांना मारले असेल? कुठल्या? शत्रू तर खूप आहेत माझे. कोण केले असेल हे काम? विचाराने भिकाचे डोके भणाणून गेले होते. विचारांच्या तंद्रीत भिकाने कॉल लावला. थोडा वेळ कॉलवर बोलून झाल्यावर भिका पुन्हा पाठीमागे हात बांधून हॉलमध्ये फेऱ्या मारू लागला होता. विचार विचार, अस्वस्थ करणारे वाईट विचार. त्या विचारांनी भिकाच्या डोक्याचा भुगा व्हायची वेळ आली होती. पण त्याच्या साथीदारांना कोणी मारले असेल याचा त्याला अंदाज येत नव्हता. दरवाजावरच्या वाजलेल्या घंटीने विचारात गुंग झालेला भिका जागा झाला. त्याची तंद्री भंग पावली होती. हॉलमधून बाहेर येऊन यावेळी कोण आले असेल या विचाराने भिका लगबगीने दरवाजाकडे जाऊ लागला. दरवाजाला असलेल्या डिझाईन काचेतून दरवाजाच्या बाहेर उभ्या असलेल्या व्यक्तीची सावली आतल्या बाजूनं त्याला दिसत होती. कोण आले असेल यावेळी? चेहऱ्यावर आलेला घाम हाताने पुसत भिकाने बाहेरचा दिवा लावला आणि त्याने दरवाजा उघडला. बाहेर पाहिले तर बाहेर कोणीही दारात उभे नव्हते. भिका हैराण होऊन स्वतःशी पुटपुटला. 100% कोणीतरी होते दारावर आलेले. पण कोण होते? कोणाची सावली होती ती? कोणीतरी मजाक केला असेल का? भिकाने एक वेळ थोडे बाहेर अंगणात येऊन पाहिले, पण बाहेर कोणीच दिसले नाही. अंगणातील समोरची नारळाची झाडे वाऱ्यामुळे वाकडी तिकडे हालत होती. सगळीकडे नजर फिरवून भिका आत घरात आला आणि दरवाजा लॉक करून हॉलकडे येऊ लागला. बाहेर किती भयानक वाटत आहे. नारळाची झाडे. आज असे मला अस्वस्थ का वाटत आहे? हॉलकडे जाताना भिकाच्या मनात आलेला विचार. दारावरची बेल पुन्हा एक वेळ वाजली. दरवाजाच्या डिझाईन काचेतून ती सावली पुन्हा एक वेळ प्रकट झाली होती. कोण असा सारखा मजाक करत आहे? त्याला एक वेळ धडा शिकवावा लागणार आहे. भिका रागात ताडताड पावले टाकत दरवाजापाशी आला. खाडकन दरवाजा उघडला आणि यावेळी पण दारात कोणीही उभे नव्हते. वाऱ्याचा आवाज, बाहेरच्या झाडांच्या पानांची सळसळ तेवढी ऐकू येत होती. भिका घाबरला. जीवनात पहिल्यांदा मुळापासून भिका घाबरला. त्याच्या मानेवर भीतीची थंडगार लहर आली. त्याचे हातपाय थरथर कापू लागले. चेहरा घामाने ओथंबून गेला होता. घाबरलेल्या भिकाने थरथरत्या हातांनी दरवाजा पटकन लावून घेतला. भिका घाबरून आत घरात येऊ लागला. यावेळी पुन्हा दरवाजा वाजला तर उघडायचं नाही, त्याने ठरवून टाकले होते. तेवढ्यात त्याचे लक्ष डाव्या बाजूच्या खिडकीकडे गेले. झटकन तिथं उभे असलेले कोणीतरी बाजूला झाले. भिका घाबरला होता. तो पटकन त्याच्या हॉलमध्ये टेबलवर ठेवलेला मोबाईल घेण्यासाठी धावला. हॉलमध्ये भिका आला. समोरच्या टेबलवरचा मोबाईल पटकन घेतला. थरथरत्या हातांनी त्याने कॉल लावला. त्याची नजर चौफेर फिरत होती. त्याला वारंवार शंका येत होती की कोणीतरी आपला शत्रू मुद्दाम घाबरवण्यासाठी असे करत आहे. कॉल लागत नव्हता. मोबाईलला रेंज नव्हती. भिका घाबरून गेला होता. तेवढ्यात अचानक लाईट गेला. भिका घाबरून सैरावैरा पळू लागला. काळ्या सावल्या घरात फिरत आहेत असा त्याला भास झाला. दरवाजाची बेल पुन्हा एक वेळ वाजू लागली. घाबरून गेलेला भिका मोबाईल टॉर्चच्या उजेडात बाथरूममध्ये येऊन लपला. भिका थरथरत्या देहाने लपून बसला होता. वाहणाऱ्या वाऱ्याचा आवाज मनात भीती उत्पन्न करत होता. काळ्या सावल्या घरात फिरत होत्या. भिका आहे तिथं डोळे मिटून अस्वस्थ मनाने बसून राहिला होता.
थोडा वेळ गेला. सगळ्या घराची लाईट आली. वाहणारे वारे एकदम शांत झाले. फिरणाऱ्या सावल्या गायब झाल्या. वातावरण पुन्हा सामान्य झाले. घामाने चिंब झालेला भिका उठून उभा राहिला. वॉशरूमच्या दरवाजातून सावधपणे बाहेर येण्यापूर्वी त्याने एक वेळ वॉशरूममध्ये भिंतीला लटकवलेल्या आरशाकडे पाहिले. अगदी सहज त्याला त्याच्या चेहऱ्यात बदल झाल्यासारखं जाणवले. भिका थोडा पुढे आला. आरशाच्या जवळ त्याच्या चेहऱ्यावर भीतीची छाया पसरली होती. आरशात स्वतःच्या चेहऱ्याला तो निरखून पाहू लागला. अचानक आरशातील प्रतिमेतून त्याच्या डाव्या डोळ्यातून रक्त बाहेर येऊ लागले. पुन्हा उजव्या डोळ्यातून. भिका घाबरून मागे सरकला. भीतीने खाली कोलमडला. पुन्हा धडपडून उठून उभा राहिला. आरशाकडे भीतीयुक्त नजरेने पाहू लागला. त्याचा श्वास वाढला होता. छाती खाली वर होत होती. यावेळी आरशात दिसणारी त्याची प्रतिमा स्थिर होती. स्वतःला भिका निरखून पाहू लागला. यावेळी पुन्हा तोच प्रकार घडू लागला. त्याच्या उघड्या ओठांना शिवल्यासारखा आवाज येऊ लागला. वरचा आणि खालचा ओठ एकमेकांना शिवला जात होता. आरशातील प्रतिमेत आणि यावेळी प्रत्यक्ष देखील त्याचे पूर्ण तोंड टकटक शिवले गेले होते. तो मोठ्याने ओरडण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याच्या घशातून आवाज येत होता. डोळ्यातून अश्रू वाहत होते. काय घडत आहे तेच त्याला समजत नव्हते. वेदनांनी कळस गाठला होता. तोंड रक्ताने माखले होते. भळाभळा रक्त वाहत होते. तोंड जसे शिवले गेले तसे डोळ्यांना शिवले जाऊ लागले. आरशात त्याला शिवलेले दिसत होते तसेच बाहेर त्याच्यासोबत घडत होते. डोळ्यातून अश्रू आणि रक्त दोन्ही बाहेर येत होते. त्याला आरशाच्या समोरून हालता येत नव्हते. त्याची अवस्था भयानक झाली होती. आरशाच्या समोर त्याला कोणीतरी धरले आहे असे वाटत होते. असहाय्य होऊन शेवटचा डोळा शिवताना त्याने पाहिले. त्याच्या डोळ्यांमध्ये मरण दिसत होते. त्याची भयानक अवस्था झाली होती. तोंड डोळे शिवले गेले. त्याच्या समोर आता सगळीकडे अंधार पसरला होता. रक्तबंबाळ झालेला भिका खाली टाईल्सवर कोसळला. तेवढ्यात इन्स्पेक्टर समर्थ आणि त्यांची पोलीस टीम भिकाच्या घराच्या दारापर्यंत आले होते. घराची बेल वाजवत होते. बराच वेळ झाले घराच्या आतून काहीच उत्तर येत नव्हते. दरवाजा उघडला जात नव्हता. नाईलाजाने पोलिसांनी घराचा दरवाजा तोडून टाकला आणि भिकाच्या घरात प्रवेश केला. घरात प्रवेश केल्यावर एक वेगळाच दुर्गंध त्यांना अनुभवायला मिळाला. एक उग्र दर्प नाकाला झोंबत होता. पोलिसांनी सावध पवित्रा घेऊन घरात प्रवेश केला होता. घरातील हवा बाहेरच्या हवेपेक्षा गरम होती. कोणाच्या तरी अस्तित्वाचा बोध अंतर्मनाला होत होता, पण त्याची जाणीव होत नव्हती. अंतर्मन पुढे येणाऱ्या संकटाची, धोक्याची सूचना देत होते, पण कुठला आणि कसला धोका त्याचं आकलन बाह्य मनाला होत नव्हते. समर्थ सर हॉलमध्ये आले होते. टीममधील पोलीस कॉन्स्टेबल इतर रूममध्ये सावध आक्रमक भूमिकेतून तपास करत होते. कॉन्स्टेबल राघूला वॉशरूममध्ये भिकाचा मृतदेह आढळला. त्याने सर्वांना तिथं बोलावून घेतले होते. मृतदेहाची क्रूर पद्धतीने विटंबना केली होती. बाल्या आणि सुब्याच्या मृतदेहाची जी अवस्था केली होती तीच अवस्था, किंबहुना त्यापेक्षा भयानक अवस्था भिकाच्या मृतदेहाची झाली होती. डोळ्यांचे, तोंडांचे कातडे सोलून काढले गेले होते. आतील कवटीचा, हाडांचा भाग दिसत होता. पांढऱ्या टाईल्सवर लाल भडक गडद रक्त सांडले होते. सगळीकडे पसरले होते. मृतदेहाची अवस्था बघून काही जणांना चक्कर आल्यासारखे झाले. उलट्या होत असल्यासारखे झाले. सर, किती भयानक पद्धतीने मारले आहे, राघू तोंडावर हात ठेवत म्हणाला. होय राघू, भयानक पद्धतीने मारले आहे. या भिकाची आत्मा देखील थरथर कापली असेल. सर्व पोलीस मृतदेहाच्या जवळ असताना घराच्या मुख्य दारातून काळा धूर बाहेर जात होता. पण सर, हे कोण करत आहे? त्या 2 गावगुंडांना वडाच्या झाडाला फाशी देऊन मारले आणि त्यांच्याशी संबंधित असणाऱ्या या भिकाला पण संपवून टाकले. कॉन्स्टेबल प्रसाद म्हणाला. तेच तर समजत नाही प्रसाद.
आपण पोहोचण्यापूर्वीच हा खून घडला गेला. सिरियल किलिंगचा प्रकार दिसत आहे हा. मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण या भिकापर्यंत पोहोचलो होतोच. पण समर्थ सर डाव्या हाताच्या तळहातावर उजव्या हाताची बुक्की मारत होते. त्यांनी राघूकडे नजर टाकली आणि त्याला पुढे विचारले, हा भिका काय काम करत होता राघू? सर, हा भिका लोकांना वेगवेगळ्या योजनेत पैसे गुंतवायला लावायचा. एका खाजगी बँकेत नोकरीला होता. तिथं पण लोकांना मूर्ख बनवून पैसे उकळायचा. पुढे तरुणांचे लग्न जमवणे, पॉलिसी काढणे यात पण तो होताच. पॉलिसी काढतो म्हणून पैसे गोळा करायचा आणि तिकडेच पैसे लंपास करायचा. स्टेशनमध्ये याच्या विरोधात गुन्हा दाखल आहे सर. म्हणजे मोठा चक्र माणूस होता हा. लोकांना असे फसवले असेल तर मग याने समाजात स्वतःचे बरेच शत्रू निर्माण केले होते. समर्थ सर भिकाच्या मृतदेहाकडे खिन्न नजरेने पाहत म्हणाले, थोड्या वेळात मृतदेहाचा पंचनामा करून पोस्टमॉर्टमसाठी मृतदेह पाठवण्यात आला. राघू, प्रसाद आणि इतर कॉन्स्टेबल सर्व घर धुंडाळून काढत होते. काही नवीन पुरावा हाती लागतोय का तपासत होते. हॉलमध्ये समर्थ सर भिकाचा मोबाईल चेक करत होते. त्यात कॉल लॉगमध्ये त्यांना मावशी या नंबरवरून 1 तासापूर्वी कॉल आलेला आढळून आला. मावशी नावाने सेव्ह असणाऱ्या नंबरवर बऱ्याचदा कॉल केलेले दिसत होते. त्या नंबरवर असणारे कॉल ड्युरेशन तासभराचे होते. मोबाईलद्वारे आणखी इतर बरीच माहिती समर्थ सरांना मिळाली होती. राघू, या मोबाईलमधील मावशी नावाने सेव्ह असलेला नंबर ट्रेस करा आणि नंबरचे लोकेशन कुठे आहे ते मला क्विकली कळवा. सर, काही क्लू मिळाला का तुम्हाला? साशंक मनाने राघू म्हणाला, ते नाही सांगता येणार, पण आपण ज्या मावशीला शोधायचे ठरवले आहे तीच पुढची शिकार ठरणार आहे असे मला वाटत आहे. त्यामुळे लवकर नंबर ट्रेस करायला लावा आणि मला सांगा. त्यांना कॉल करून सावध राहायला नाहीत का आपण सांगू शकत? राघू काळजीने म्हणाला, कॉल करून सावध करण्याचा आपण प्रयत्न केल्यास त्या मावशीला खरे वाटणार नाही आणि तिला भिका मरण पावला हे जरी माहीत झाले तर पुढे दुसरीच काहीतरी नवीन समस्या निर्माण होईल. त्यामुळे भिका मरण पावला आहे हे गुप्त ठेवावे लागेल. तेवढ्यात भिकाचा मोबाईल रिंग करू लागला होता. समर्थ सरांनी मोबाईल स्क्रीनकडे बघितले. त्यावर मावशी नाव डिस्प्ले होत होते. समर्थ सरांनी कॉल रिसीव्ह केला. अहो, घरात कोणीतरी घुसले आहे. आम्हाला वाचवा, आम्हाला वाचवा. पलीकडून आवाज आला. हॅलो, काय झाले आहे? वाचवा. एक अर्थ किंकाळी समर्थ सरांना ऐकू आली आणि कॉल कट झाला.